Varsha madam, you can start your class. ओके. गुड आफ्टरनून एव्हरीवन. माझा आवाज येतोय का सर्वांना? ओके, चला. In today's session, we will learn about your science first lesson, that is chemical reactions and equations. Okay? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? Is my screen visible? Okay. See, now in this lesson we will learn what is chemical reactions and their equations. Okay? So now, what is chemical reaction? Chemical reaction म्हणजे काय? तर chemical reaction is a process in which one or more substance, okay, एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त पदार्थ, substance, they are called as reactant. ओके, जे रिएक्शन मध्ये पार्ट घेतात त्या सबस्टन्सला काय बोलतात? रिएक्टंट. Chemical reaction is a process in which one or more substances, the reactants, are converted to one or more different substances. Okay, म्हणजे काय होतं केमिकल रिएक्शन मध्ये? एका सबस्टन्सचं दुसऱ्या वेगळ्या पदार्थामध्ये, दुसऱ्या वेगळ्या सबस्टन्समध्ये रूपांतर होतं, कन्व्हर्जन होतं. ओके, मग हे कन्व्हर्जन का होतं? बिकॉज काय त्याच्यात होतात जे रिएक्टंट आहेत, जे फर्स्ट सबस्टन्स आपण यूज करतो आणि नंतर त्याचं प्रोडक्ट मिळतं आपल्याला रिएक्शन मध्ये. ओके, मग त्या प्रोडक्ट मध्ये काय होतं? ॲटम्स रिअरेंज होतात म्हणून आपल्याला वेगळे सबस्टन्स मिळतात. ओके, आपण लेसनला सुरुवात करूया का? समजलंय केमिकल रिएक्शन म्हणजे काय असतं? A process in which one or more substances that are called as reactant, जे reactant असतात ते कशात कन्वर्ट होतात? किसमें कन्वर्ट होते वो रिएक्टर्स? प्रोडक्ट में. ओके, डिफरंट सबस्टन्स मध्ये कन्वर्ट होतात, वन ऑर मोर डिफरंट सबस्टन्सेस. आणि त्याचं कारण काय असतं? रिझन काय असतं का ते कन्वर्ट होतात? कारण त्यांच्या ॲटम्सची, मॉलिक्युल मध्ये ॲटम असतात की नाही सबस्टन्सच्या, त्या ॲटम्सची काय होते? रिअरेंजमेंट होते. ओके, देअर ॲटम्स गेट रिअरेंज. समजलं सगळ्यांना केमिकल रिएक्शन म्हणजे काय असतं? कंटिन्यू करूया का आपण पुढे लेसनला? Consider the following situations of daily life and think what happens when. आता तुमच्या डेली लाईफमध्ये, ओके, तुमच्या रोजच्या दैनंदिन जीवनात ज्या प्रोसेस होतात त्याच्याबद्दल आपल्याला दिलेलं आहे. ओके, मिल्क इज लेफ्ट ॲट रूम टेम्परेचर ड्युरिंग समर. जर आपण समरमध्ये, उन्हाळ्यात दूध असंच बाहेर ठेवलं रूम टेम्परेचरवर तर काय होईल सांगा मला? फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरवर आपण दिवसभर दूध ठेवून दिलं, काय होईल सांगा? रिप्लाय द्या चॅट बॉक्समध्ये. काय होईल त्या दुधाचं? What will happen if the milk is left at room temperature during summer? अगर हम लोगों ने समर में ऐसे ही छोड़ दिया दूध को रूम टेम्परेचर पे तो क्या होगा? बोलिए. ओके, व्हेरी गुड. इट विल गेट स्पॉइल्ड. खराब होऊन जाणार ते. ओके, कडल होणार. इट विल कडल. ओके, an iron तवा, पॅन, नेल इज लेफ्ट एक्सपोज टू ह्युमिड ॲटमॉस्फिअर. जर आपण लोखंडाचा तवा, पॅन किंवा खिळा ह्यांना ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये, आता ह्युमिड ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे काय? जिथे ह्युमिडिटी जास्त असते, ओके, गारवा असतो हवेत, जर अशा ओलावा असतो हवेत, अशा ॲटमॉस्फिअरमध्ये जर आपण सोडलं तवा, पॅन किंवा नेल असंच ठेवून दिलं तर काय होतं सांगा? त्याच्यावर गंज लागतो की नाही? ओके,
ग्रेप्स गेट फर्मेंटेड. ओके, द्राक्ष जर आपण अशीच ठेवली 5 दिवस, फर्मेंट पासून वाईन तयार करतात की नाही. ओके, फूड इज कुक्ड. अन्न का शिजतं? कसं शिजतं सांगा. काय काय लागतं फूड कुक होण्यासाठी? कशाची गरज असते? टेल मी व्हॉट इज रिक्वायर्ड टू फूड गेट कुक्ड. व्हॉट इज रिक्वायर्ड? हीटची गरज असते की नाही फूड कुक होण्यासाठी. ओके, फूड गेट्स डायजेस्टेड इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये जे आपण फूड खातो, अन्न खातो, ते डायजेस्ट होतं. ओके, वी रेस्पायर. हाऊ वी रेस्पायर? वी रेस्पायर थ्रू व्हॉट? कशातून करतो आपण रेस्पिरेशन? रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये काय होतं सांगा. आपण कोणता गॅस इनहेल करतो? कौन सा गैस इनहेल करते हम लोग रेस्पिरेशन करते वक्त? झालंय की नाही रेस्पिरेशन तुम्हाला? सांगा लवकर, कोणता गॅस आपण आतमध्ये घेतो? ओके, ऑक्सिजन. आणि एक्सेल कोणता करतो? आउट कोणता करतो गॅस? कार्बन डायऑक्साइड. व्हेरी गुड. चला, म्हणजेच या ज्या प्रोसेस तुम्हाला दाखवलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत, दॅट इज मिल्क इज लेफ्ट ॲट रूम टेम्परेचर ड्युरिंग समर. म्हणजे दूध जर आपण बाहेर ठेवलं उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, तर काय होईल? ते खराब होऊन जाईल. अँड आयर्न, तवा, पॅन, नेल इज लेफ्ट एक्सपोज टू ह्युमिड ॲटमॉस्फिअर. आपण जर ओलावा असलेल्या ठिकाणी तवा, पॅन आणि किंवा खिळा, लोखंडाच्या ह्या गोष्टी अशाच ठेवून दिल्या, एक्सपोज करून दिल्या त्याला ह्युमिड ॲटमॉस्फिअरला, तर त्याला गंज लागायला सुरुवात होईल. ग्रेप्स गेट फर्मेंटेड. द्राक्ष काय होतात? खराब होतात, खराब व्हायला सुरुवात होते. फूड इज कुक्ड. अन्न शिजतं. फूड गेट्स डायजेस्टेड इन अवर बॉडी. जे आपण फूड खातो, अन्न खातो, त्याचं आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होतं. वी रेस्पायर. आपण आपल्या रेस्पायरेटरी सिस्टीम थ्रू रेस्पायर करतो. या सगळ्या काय आहेत? तर रिॲक्शन्स आहेत. ओके, या सगळ्या रिॲक्शन्स आहेत बघा. In all the above situations, the nature and the identity of an initial substance have somewhat changed. म्हणजेच काय झालं, जसं मी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल लेसनच्या अगोदरच सांगितलं की केमिकल रिॲक्शन म्हणजे काय. काय होतं केमिकल रिॲक्शन मध्ये? एका सबस्टन्सची आयडेंटिटी बदलते. ओके, वन ऑर मोर सबस्टन्स इज कन्वर्टेड टू वन ऑर मोर डिफरंट सबस्टन्स. ओके, त्याची आयडेंटिटी बदलते बघा. In all the above situation, the nature and the identity of the initial substance have somewhat changed. म्हणजेच काय, जे आपण आता शिकलो, ज्या काही या सगळ्या आपण प्रोसेसेस बघितल्या, त्याच्यात काय होतंय? प्रत्येक सबस्टन्सचं थोडं नेचर आणि त्याची आयडेंटिटी ही बदलली जाते. ओके, बघा, आपलं फ्रेश मिल्क आणि तुम्ही रूम टेम्परेचरवर जेव्हा ते मिल्क सोडून द्याल, त्यामध्ये फरक असेल की नाही? त्याची आयडेंटिटी दिसणार की नाही तुम्हाला? तुम्हाला बघूनच समजणार की हे मिल्क खराब झालेलं आहे, ये दूध खराब हो गया है. आपको देख के समझ में आएगा की नाही? ओके, फूड इज कुक्ड. आता त्याचं फूड हे बघा, कच्चं अन्न आणि शिजलेलं अन्न याचा फरक समजेल की नाही तुम्हाला बघूनच? ओके, तर बघा, म्हणजेच काय, त्याच्यात काय होतं रिॲक्शन्स मध्ये? पदार्थाचा, सबस्टन्सचा नेचर आणि आयडेंटिटी थोडीशी समवॉट चेंज होते. ओके, वी हॅव ऑलरेडी लर्न अबाउट फिजिकल अँड केमिकल चेंजेस ऑफ मॅटर इन अवर प्रिव्हियस क्लासेस. म्हणजे तुमच्या अगोदरच्या क्लासेसमध्ये तुम्ही फिजिकल अँड केमिकल चेंजेस बद्दल शिकलेला आहात. चला, मला आता एक फिजिकल चेंजचं एक्झाम्पल सांगा. फिजिकल चेंज इन मॅटर सांगा मला. फिजिकल मॅटरच्या स्टेट्स असतात ना वेगवेगळ्या, मग फिजिकल चेंजचं एक एक्झाम्पल सांगा मला. कोणाला येते फिजिकल चेंजचं एक्झाम्पल? केमिकल चेंजेसचे एक्झाम्पल हे आपल्या समोर आहेत, बरोबर? फिजिकल चेंजचं एक्झाम्पल काय? ओके, व्हेरी गुड, बेस्ट एक्झाम्पल. ओके, आईस टू वॉटर इज अ बेस्ट एक्झाम्पल. बघा, काय असतं फिजिकल चेंज? आता तुम्ही बर्फ घेतलाय आणि असंच ठेवलाय, तर त्याचं पाण्यात रूपांतर होतं की नाही नॉर्मल टेम्परेचरला? हे काय झालं, त्याने त्याची फिजिकल स्टेट बदलली. सॉलिड स्टेट मधून तो लिक्विड स्टेट मध्ये गेला, म्हणजेच काय झाला? फिजिकल चेंज झाला. ओके, बघा, whenever a chemical change occurs,
वी कॅन से दॅट अ केमिकल रिॲक्शन हॅज टेकन प्लेस. मग जेव्हा सबस्टन्समध्ये केमिकल चेंज होतो तेव्हा आपण म्हणू शकतो की येथे केमिकल रिएक्शन घडून आलेली आहे. अगर आपको सब्सटेंस में केमिकल चेंज दिख रहा है, उसका फॉर्मेट बदल गया है पूरी तरह से, तो आप क्या कह सकते हैं कि यहाँ पे केमिकल रिएक्शन हुआ है. ओके, समजतंय सगळ्यांना? इथपर्यंत समजलंय सगळ्यांना शिकवलेलं केमिकल रिएक्शन काय असते? समजलंय का सगळ्यांना? रिप्लाय द्या चॅट बॉक्स मध्ये. समजतंय का शिकवलेलं? केमिकल रिएक्शन काय असते समजलंय का तुम्हाला? ओके, चला. You may perhaps be wondering as to what is actually mean by a chemical reaction. आता तरी पण तुम्ही विचार करत असाल की नक्की केमिकल रिएक्शन म्हणजे काय. ओके, हाऊ डू वी कम टू नो दॅट अ केमिकल रिएक्शन हॅज टेकन प्लेस, की आम्हाला कसं कळणार की केमिकल रिएक्शन झालेली आहे की नाही. ओके, मग त्याच्यासाठी काय आहेत आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत केमिकल रिएक्शन झालेली आहे की नाही ये समजून घेण्यासाठी. ओके, अगर केमिकल रिएक्शन हुआ है तो वो समझने के लिए हमें कुछ एक्टिविटी दिया है, वो हमें लर्न करना है. ओके, चला. इथे दिसते का सगळ्यांना इमेज? बघा काय करतात तिथे. ऍक्टिव्हिटी 1.1 इज ओके. काय दिलेलं आहे? दिस ऍक्टिव्हिटी नीड्स द टीचर्स असिस्टन्स. इट वुड बी बेटर इफ स्टुडंट्स वेअर सुटेबल आय ग्लासेस. ही ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही एकट्याने नाही करायची, टीचरच्या असिस्टन्स मध्ये करायची आहे आणि डेंजरस असल्यामुळे आय ग्लासेस वापरले तर चांगलं असेल. ओके, चला बघा. First is clean a magnesium ribbon about 3 to 4 centimeter long by rubbing it with sandpaper. मग एक मॅग्नेशियमची रिबन. ओके, रिबन म्हणजे फीत. मॅग्नेशियमची एक फीत घ्यायची आहे. आपको मॅग्नेशियम का रिबन लेना है. त्याची लेंथ किती असायला पाहिजे? 3 to 4 सेंटीमीटर. आणि आपण काय करायचं आहे ती घेतल्यावर तिला रब करायची आहे सँडपेपरनी. सँडपेपर असतो ना आपल्याला, त्याच्याने तिला घासून काढायची आहे, साफ करायची आहे. ओके, hold it with a pair of tongs, burn it using a spirit lamp or burner, and collect the ash to form in a watch glass as shown in figure 1.1. ओके, बघा इथे फिगर मध्ये काय दिलेलं आहे, काय सांगितलंय? मॅग्नेशियम रिबन घ्यायची आहे. इथे बघा दिसते मॅग्नेशियम रिबन, आणि तिला टॉंग मध्ये पकडून, चिमट्यात पकडून बर्नर मध्ये जाळायची आहे. ओके, आणि तिची ऍश पडलेली आहे बघा, दिसते का तुम्हाला? ऍश पडलेली दाखवते. वॉच ग्लास घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तिची ऍश पडलेली दिसत आहे. ओके, बघूया आपण. as soon as possible from your eyes. What do you know? आपल्या बना के रखनी है और ये एक्सपेरिमेंट करना है. ओके, चला बघूया आता त्याच्यात काय झालेलं आहे, काय रिझल्ट आहे. You must know that magnesium ribbon burns with a dazzling white flame and changes into a white powder. म्हणजेच काय ऑब्झर्वेशन काय सांगताय त्या एक्सपेरिमेंटचं, की मॅग्नेशियमची जी रिबन आहे ती कशी जळते? डॅझलिंग व्हाईट फ्लेम. व्हाईट व्हाईट ब्लू वगैरे कलरची फ्लेम दिसते. तर मॅग्नेशियमची फीत आहे ती कोणत्या फ्लेम मध्ये जळते? कोणत्या कलरच्या? व्हाईट. व्हाईट फ्लेम निघते तिच्यातून. ओके, अँड चेंजेस इंटू व्हाईट पावडर. आणि वॉच ग्लास मध्ये आपण जे पावडर कलेक्ट केलेली आहे तिचा कलर कोणता असणार आहे? व्हाईट. ओके, दिस पावडर इज मॅग्नेशियम ऑक्साइड. मग जी पावडर फॉर्म झालेली आहे तिला काय म्हणायचं? मॅग्नेशियम ऑक्साइड. इट इज फॉर्म ड्यू टू द रिएक्शन बिटवीन मॅग्नेशियम अँड ऑक्सिजन प्रेझेंट इन द एअर. मग ती मॅग्नेशियम ऑक्साइडची पावडर आहे ती का तयार झालेली आहे? कोणाच्यात रिएक्शन झालेली आहे बघा? मॅग्नेशियमची आपण फीत वापरलेली आहे, मॅग्नेशियमची रिबन यूज केलेली आहे आपण, तिची आणि हवेतील जो ऑक्सीजन है, ऑक्सीजन प्रेजेंट इन द एयर, हवा में जो ऑक्सीजन रहता है उनका क्या हो गया है? रिएक्शन हो गया है, इसलिए मैग्नीशियम ऑक्साइड फॉर्म हुआ है. ओके, ही ऍक्टिव्हिटी समजली आहे का सगळ्यांना? ऍक्टिव्हिटी 1.1 क्लिअर आहे का? इज द ऍक्टिव्हिटी 1.1 इज क्लिअर टू यू?
समजलंय का सगळ्यांना? सांगा लवकर. आपण सेकंड ऍक्टिव्हिटी घेऊया का? समजलं सगळ्यांना? ओके, चला कंटिन्यू करूया आपण. ओके, बघा तर सेकंड ऍक्टिव्हिटी काय दिलेली आहे बघा. टेक lead nitrate solution in a test tube. Add potassium iodide solution to this. What do you observe? आता याचा ऑब्झर्वेशन काय होईल याच्यात? ओके, बघा काय सांगितलंय. एका टेस्ट ट्यूब मध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे? लेड नायट्रेट सोल्युशन, आणि त्याच्यामध्ये अजून काय टाकायचं आहे? पोटॅशियम आयोडाइड सोल्युशन. आता ह्या दोघांमध्ये जेव्हा रिॲक्शन होईल तेव्हा काय फॉर्म होईल? तर लीड आयोडाइड. ओके, बघा लीड नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाइड जेव्हा आपण टेस्ट ट्यूब मध्ये एकत्र करू तेव्हा लीड आयोडाइड फॉर्म होईल. हे कोणत्या कलरचं असणार आहे? येल्लो. म्हणजे तुम्हाला टेस्ट ट्यूब मध्ये येलो कलर का क्लाउड लाइक स्ट्रक्चर दिसेल. क्या दिखेगा आपको टेस्ट ट्यूब में? येलो कलर का क्लाउड लाइक स्ट्रक्चर दिखेगा जब आप लेड नाइट्रेट और पोटॅशियम आयोडाइड को ऍड करते हो. ओके, म्हणजे बघा पहिला रिएक्टंट काय आहेत आपले? लेड नायट्रेट आणि पोटॅशियम आयोडाइड, बरोबर. मग लेड लेड आयोडाइड तयार झालं. ओके ओके, लीड आयोडाइड तयार झालेला आहे. मग नायट्रेट आणि पोटॅशियम कुठे गेलं? तर पोटॅशियम नाइट्रेट पण फॉर्म झालं या रिएक्शन मध्ये. पोटॅशियम नाइट्रेट भी फॉर्म हुआ है इस रिएक्शन में. पण काय झालं बघा, त्याचा कलर कोणता असतो? व्हाईट. आणि लेड नायट्रेटचा कलर येल्लो असतो. त्यामुळे त्या पोटॅशियम नायट्रेटचा कलर हा हाईड केला जातो. लीड नायट्रेटचा कलर एवढा स्ट्रॉंग असतो की त्याच्या मागे पोटॅशियम नायट्रेटचा कलर हाईड होतो. समजलं सगळ्यांना? समजले का ही ऍक्टिव्हिटी? काय होणार आहे याच्यात? येलो कलरचा क्लाउडी स्ट्रक्चर फॉर्म होणार आहे टेस्ट ट्यूब मध्ये. ओके ओके, when we mix lead nitrate solution into the test tube with the potassium iodide solution, it will form lead iodide solution which will look like a yellow cloud. Okay, आणि हे क्लाउड काय असतात? टायनी टायनी म्हणजे छोट्या छोट्या पार्टिकलचे बनलेले असतात आणि ते पूर्ण सोल्युशन भर पसरलेले असतात. त्यामुळे काय होतं? पोटॅशियम नायट्रेटचा व्हाईट कलर हा लपला जातो, तो हाईड केला जातो. म्हणूनच आपल्याला लेड नायट्रेटचा येलो कलर दिसतो. ओके, चला आता तुम्हाला ऍक्टिव्हिटी नंबर 1.3 दिलेली आहे. या ऍक्टिव्हिटी तुम्हाला केमिकल रिएक्शन समजून घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, त्याच्या थ्रूच तुम्हाला समजणार आहे की केमिकल रिएक्शन म्हणजे नक्की काय होतं. बघा, टेक अ फ्यू झिंक ग्रॅन्युअल्स इन कोनिकल फ्लास्क और अ टेस्ट ट्यूब. मग काय करायचं आहे? कोनिकल फ्लास्क मध्ये किंवा टेस्ट ट्यूब मध्ये झिंकचे काय घ्यायचे? ग्रॅन्युअल, छोटे छोटे ग्रॅन्युअल घ्यायचे आहेत थोडेसे. क्या करना है हमें? कोनिकल फ्लास्क में या फिर टेस्ट ट्यूब में जिंक के ग्रैन्युअल्स लेने हैं. ओके, एड डाइल्यूट हाइड्रोक्लोरिक एसिड और सल्फ्यूरिक एसिड टू दिस सोल्यूशन ओके, और त्याच्यात काय करायचं आहे आपल्याला? क्या डालना है उसमें? डाइल्यूट हाइड्रोक्लोरिक एसिड और फिर सल्फ्यूरिक एसिड. ओके, त्या झिंक ग्रॅन्युअल्स मध्ये आपल्याला टाकायचं आहे. मग काय आहे याचं ऑब्झर्वेशन बघा. व्हॉट डू यू ऑब्झर्व एनिथिंग हॅपनिंग अराउंड द झिंक ग्रॅन्युअल्स? टच द कोनिकल फ्लास्क और टेस्ट ट्यूब. इज देअर एनी चेंज इन द टेम्परेचर? आता जेव्हा तुम्ही लॅबमध्ये ही ऍक्टिव्हिटी परफॉर्म कराल तेव्हा तुम्हाला हे सगळं शिकवलेलं आठवेल आणि तेव्हा तुम्ही बघू शकता की आपल्या ऑब्झर्वेशन्स काय आहेत. पण आता सध्या आपल्याला बुक मधून शिकायचं आहे की नाही. मग त्याच्यात काय होतंय बघा. ओके, काय विचारलंय? झिंक ग्रॅन्युअल्स मध्ये काही तुम्हाला चेंजेस दिसतात का? किंवा जर तुम्ही त्या फ्लास्कला, कोनिकल फ्लास्क जो आपण रिएक्शन साठी वापरलाय त्याला किंवा त्या टेस्ट ट्यूबला जर हात लावला तर काय होतं असं विचारलंय त्यांनी. काय तुम्हाला त्याच्यात चेंजेस वाटतात का? तर काय होतंय बघा. हे बघा इथे इमेज दिलेली आहे. ही इमेज आहे, त्याच्यात काय दिलेलं आहे? झिंक ग्रॅन्युअल्स आणि त्याच्यामध्ये डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टाकलेला आहे. मग कोनिकल फ्लास्क मध्ये काय बघा, इथे काय फॉर्म झालेला आहे? त्याच्यातून H2 गॅस. ओके, हायड्रोजन गॅस फॉर्म झालेला आहे. जेव्हा आपण झिंकवर सल्फ्युरिक ऍसिड, डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड किंवा ओके, जेव्हा अपन जिंक वर सल्फ्यूरिक एसिड किंवा हाइड्रोक्लोरिक एसिड टाकतो, जब हम जिंक ग्रैन्युअल्स पे सल्फ्यूरिक एसिड या फिर हाइड्रोक्लोरिक एसिड डालते हैं
तब उसमें से क्या इव्होल्यूट होता है, काय निघतं बाहेर त्याच्यातून, हायड्रोजन गॅस. ओके बघा. From the above three activities, we can say that any of the following observations helps us to determine whether a chemical reaction has taken place. म्हणजेच या तिन्ही ऍक्टिव्हिटी, ये तीन ऍक्टिव्हिटी जो हमने सीखा है, त्यामुळे आपल्याला काय समजतंय, त्याच्यातून त्याच्या ऑब्झर्वेशन मधून आपण काय समजून घेऊ शकतो की केमिकल रिएक्शन झालेली आहे. ओके. बघा मग काय काय झालं त्याच्यात ऑब्झर्वेशन, काय काय होते आपले, चेंज इन स्टेट, चेंज इन कलर. फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय झालं, चेंज इन स्टेट, मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म झालं की नाही त्या फिथ मधून, मॅग्नेशियमच्या रिबन मधून. ओके. मॅग्नेशियम काय झाला, ऑक्सिजनशी रिॲक्ट झाला, मॅग्नेशियम ऑक्सिजन से रिॲक्ट हुआ और क्या फॉर्म हुआ, मॅग्नेशियम ऑक्साईड. ओके. चेंज इन कलर ही ऍक्टिव्हिटी बघा 1.2. त्याच्यात काय झालं, लेड आयोडाइड फॉर्म झाला की नाही येलो कलरचा, दॅट इज चेंज इन कलर. इव्होल्युशन ऑफ गॅस. थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये काय झालं, H2 नावाचा गॅस इव्होल्यूट झाला आणि चेंज इन टेम्परेचर, जो कोनिकल फ्लास्क होता त्याचं टेम्परेचर वाढलं, म्हणजे तो गरम होतो या रिएक्शन मध्ये. ओके. As we observe the changes around us, we can see that there is a large variety of chemical reactions taking place around us. आता आपण या तीनच ऍक्टिव्हिटी मध्ये शिकलो की नाही की केमिकल चेंजेस झालेले आहेत, म्हणजेच आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात केमिकल रिएक्शन ह्या रोज रोज चालूच असतात. ओके. We will study about the various types of chemical reactions and their symbolic representation in this chapter. मग या लेसन मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या केमिकल रिएक्शन्स आणि त्यांचे सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन. ओके. समजले सगळ्यांना, इथपर्यंत समजलंय सगळ्यांना? आता जे शिकवलं तो पार्ट समजलाय का सगळ्यांना, केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय असतं? ओके. चला मला सांगा आता ऍक्टिव्हिटी 1.1 मध्ये काय झालं बघा. दिस इज ऍक्टिव्हिटी 1.1. ओके. काय फॉर्म झालं, जेव्हा मॅग्नेशियम आपण जाळलं, मॅग्नेशियमची रिबन आपण फ्लेम मध्ये जाळली, ऑक्सिजनशी रिएक्शन झाली, तेव्हा काय झालं सांगा मला. ओके. कोणत्या पार्टचं रिपिटेशन पाहिजे? ओके. ओके. चला या क्वेश्चनचा एक आन्सर द्या, जे प्रेझेंट होते त्यांनी आन्सर द्या. काय फॉर्म झालं मॅग्नेशियम, फर्स्ट ऍक्टिव्हिटी मध्ये काय झालं, मॅग्नेशियम जेव्हा ऑक्सिजनशी रिॲक्ट झाला तेव्हा. Ma'am, I know the answer for this. Yeah, but you have to write in the chat box. Okay. Okay, very good. चला आपण परत एकदा गो थ्रू करूया हा लेसन. बघा काय होतं बघा, ह्या सगळ्या सिच्युएशन सांगितलेल्या आहेत आपल्याला की आपण मिल्क इज लेफ्ट ॲट दी रूम टेम्परेचर ड्युरिंग समर. उन्हाळ्यात आपण दूध असंच बाहेर ठेवून दिलं. अँड आयर्न तवा पॅन नेल इज लेफ्ट एक्सपोज टू ह्युमिड ॲटमॉस्फिअर. म्हणजेच ह्युमिडिटी असणाऱ्या परिसरात आपण तवा, पॅन किंवा खिळा असंच ठेवून दिलं तर त्याला गंज लागतो. ओके. Grapes are fermented. Grapes get fermented. Food is cooked. Food gets digested in our body. We respire. हे काय आहेत सगळे, या अशा सिच्युएशन आहेत त्याच्यामध्ये पदार्थ, सबस्टन्स इज गेट चेंज इन टू दी अनदर सबस्टन्स. ओके. आता फूड इज कुक्ड इज अ बेस्ट एक्झाम्पल फॉर दिस. काय होतं बघा, अन्न आपण असंच कच्चं ठेवलेलं आहे, जेव्हा आपण त्याला हीट देतो तेव्हाच ते शिजतं की नाही. म्हणजेच काय, सबस्टन्स, कच्चा अन्न आणि शिजवलेलं अन्न यामधला फरक समजतो की नाही तुम्हाला. म्हणजेच काय होतं, सबस्टन्स गेट चेंज इन टू दी अनदर सबस्टन्स. ओके. वी रेस्पायर, काय होतं रेस्पिरेशन मध्ये, वी इनहेल ऑक्सिजन अँड एक्सेल कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच काय होतं, ही पण एक केमिकल रिएक्शन्स आहे. ओके. We have already learned about physical and chemical changes of matter in our previous classes. Whenever a chemical change occurs,
वी कॅन से दॅट अ केमिकल रिॲक्शन हॅज टेक प्लेस. म्हणजेच काय, जेव्हा सबस्टन्समध्ये केमिकल चेंज होतो तेव्हा आपण बोलू शकतो की केमिकल रिॲक्शन ही घडून आलेली आहे. ओके. आता लेट कमरसाठी रिपिटेशन, लक्ष द्या, ऍक्टिव्हिटी आहेत बघा. काय केलेलं आहे इथे मी आता फक्त थोडं गो थ्रू करणार आहे. ओके, नॉट इन व्हेरी डिटेल. ओके, बघा चला. मॅग्नेशियमची रिबन काय केलेली आहे, ऑक्सीजन हीट केलेली आहे, तिला जाळलेली आहे बर्नरमध्ये. त्यामुळे काय होता है, मैग्नीशियम का जो रिबन है वो किससे रिएक्ट होता है, एयर में जो ऑक्सीजन है उससे रिएक्ट होता है. ओके, तो इट विल फॉर्म अ मॅग्नेशियम ऑक्साइड. ओके, मॅग्नेशियम ऑक्साइडची व्हाईट कलरची जी पावडर आहे, ॲश आहे, ती वॉश ग्लासमध्ये जमा झालेली दिसत आहे. समजलं. सेकंड ऍक्टिव्हिटीमध्ये काय केलं आपण, काय होतं, नायट्रेट, लेड नायट्रेटचं सोल्युशन आणि पोटॅशियम आयोडाईडचं सोल्युशन यांना एका टेस्ट ट्यूब मध्ये ऍड केलं. त्याच्यामुळे काय फॉर्म झालेला आहे, लेड आयोडाईड. लेड आयोडाईड इज अ येलो कलर क्लाउडी सबस्टन्स. ओके, अँड पोटॅशियम नायट्रेट. पोटॅशियम नायट्रेट काय असतं, व्हाईट कलरचं असतं. त्यामुळे आपल्याला टेस्ट ट्यूब मध्ये फक्त येलो कलरचा क्लाउडी सबस्टन्स दिसणार. ओके, चला. थर्ड ऍक्टिव्हिटी मध्ये काय केलं आपण, झिंक ग्रॅन्युअल आहेत ते एक कोनिकल फ्लास्क मध्ये घेऊन उसमें क्या डाला है हमने, हाइड्रोक्लोरिक एसिड या फिर सल्फ्यूरिक एसिड. तो इट विल इव्होल्यूट अ H2 गॅस. काय होणार आहे, H2 गॅस फॉर्म होणार आहे, त्याच्यातून H2 गॅस बाहेर निघणार आहे आणि काय होणार आहे, हीट वाढणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे त्या रिएक्टंटचं. त्यामुळे कोनिकल फ्लास्क हा आपल्याला गरम लागेल. ओके, म्हणजेच या तिन्ही ऍक्टिव्हिटीतून आपल्याला काय कळलेलं आहे की केमिकल रिएक्शन मध्ये काय काय घडून येतं. व्हॉट विल हॅपन इन द केमिकल रिएक्शन, चेंज इन स्टेट, चेंज इन कलर, इवोल्यूशन ऑफ गैस, चेंज इन टेम्परेचर. ज्या 3 एक्टिविटी अपन आता शिकलो. ओके, जो 3 एक्टिविटी हमने अभी सीखे है उसमें क्या क्या हुआ. पहली एक्टिविटी में चेंज इन स्टेट. ओके, मैग्नीशियम का रिबन का क्या हुआ, मैग्नीशियम ऑक्साइड तैयार हुआ. चेंज इन कलर इज अ सेकंड एक्टिविटी, येलो कलर का क्लाउडी सब्सटेंस दैट इज लेड आयोडाइड फॉर्म हुआ. थर्ड एक्टिविटी में क्या हुआ, H2 गैस इवोल्यूट हुआ एंड कोनिकल फ्लास्क गर्म हो गया. मतलब क्या हो गया, उसमें चेंज इन टेम्परेचर. ओके, टेम्परेचर इंक्रीज हो गया. ओके, म्हणजेच आपल्या आजूबाजूला नेहमीच असे केमिकल रिॲक्शन्स घडत असतात. आता आपण नेक्स्ट सेशन मध्ये केमिकल इक्वेशन शिकणार आहोत. केमिकल रिॲक्शन समजले सगळ्यांना. जे कोणी लेट जॉईन झालेलं आहे त्यांना समजलंय का आता, ऍक्टिव्हिटीज ज्या मी समजावल्यात त्या कळलेलं आहे का, काय काय होतं ते, व्हॉट इज केमिकल रिॲक्शन समजलेलं आहे का. ओके, so chemical reaction is a process in which one or more substance that is reactant. ओके, जेव्हा एक किंवा एकापेक्षा जास्त जे सबस्टन्स असतात, जो एक या उससे ज्यादा सब्सटेंस होते हैं, उन्हें क्या कहते हैं, रिएक्टेंट कहते हैं. अँड दे आर कन्वर्टेड टू वन और मोर डिफरंट सबस्टन्स. म्हणजेच त्यांचं कन्वर्जन एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त दुसऱ्या वेगवेगळ्या सबस्टन्सेस मध्ये होतं. ओके, आणि हे सगळं का होतं, कारण त्या सबस्टन्स मध्ये जे मॉलिक्यूल आहेत त्यांच्या ॲटम्सची काय होते, रिअरेंजमेंट. देअर ॲटम्स गेट रिअरेंज. ओके, दॅट्स वाय दे आर कन्वर्टेड इन टू अनदर सबस्टन्स. ओके, समजलंय सगळ्यांना. चला, आजचा पार्ट इथेच संपलाय. Thank you so much, Varsha madam. You can switch off your mic. आणि श्रावणी, मुक्ता and सायली. ओके, you have to message me. मला तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज पाठवायचा आहे की हाऊ डिड यू फाइंड टुडेज क्लास. तुम्हाला आजचा क्लास कसा वाटला. तुमच्या याच्यानंतर आपण पुढे हे कंटिन्यू करणार आहोत. ओके, सो यू हॅव टू सेंड मी टोटल डिटेल्स की तुम्हाला कसं वाटलं, काय पटलं नाही. एव्हरीथिंग वी शुड नो so that we can continue with Varsha madam. Okay, so now you can leave the class for next demo class. Maybe it may be on Friday. Okay, so मी तुम्हाला लिंक पाठवेन आणि तुमच्या ह्या मेसेज नंतर आपण पुढचा क्लास कधी घ्यायचा ते ठरवू. ओके, so now all can leave. Thank you so much. Bye, ma'am. Thank you, ma'am.